जय महाराष्ट्र सर्वांना. मी पायल. मी माझ्या व्लॉग्समध्ये आज तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला बघूया माझ्या पद्धतीने पोह्याची रेसिपी. एक कढाई घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये जिरे, कांदा, शेंगदाणे सगळं घालून मिक्स केलं. थोडा वेळ अजून मिक्स होऊ द्यायचं. मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे आधीही टाकू शकतात आणि नंतरही टाकू शकतात. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि काही चुकी झाली तर माफ करा. तर बस झालं आपलं बोलणं. आता बघूया, थोडा वेळ असंच हे तेलात थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत. आणि नंतर त्यामध्ये डाळवा, कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून त्याला परतून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळाने मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे फ्राय केलेले बटाटे घालून घेऊया. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मग यामध्ये आपण थोडेसे ओले करून घेतलेले पोहे किंवा भिजून घेतलेले पोहे घालू शकता. मग पूर्ण असं पोहे येलो होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे एका प्लेटमध्ये सर्व करायचं.